नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या बाळाच्या बारशेच्या व्लॉगमध्ये। तर कसं झालं बारशाचा कार्यक्रम, कोण कोण आलं, अशी कशी फजिती केली आमची पावसाने, तर सगळं आहे या व्लॉगमध्ये। तर व्लॉग पूर्ण बघा आणि भरभरून प्रेम द्या। तर बारीच्याच दिवशी बाळाचा बारशाचा कार्यक्रम करायचं ठरलं। त्याच दिवशी सगळे पाहुणे मंडळी आले होते त्याला बघायला, म्हणजे माझ्या इकडचेही आणि तिकडूनही तिच्या आजींतेही। तर कसा झाला कार्यक्रम पूर्ण बघा। बाळाच्या बारशाची तयारी पाय तो बाबाची कुच खाऊ राहिला, अरे कर ना। तर बारशासाठी जो स्वयंपाक असतो तो इथे रेडी आहे। मामी आजी सगळ्यांनी असं मिळून छान स्वयंपाक केलाय आणि मी व्हिडिओ घेऊन आल्यावरती ते हाय करताय। ही आहे बाळाची आजी, सगळे कामात व्यस्त आहे, मस्त छान सगळं चालली तयारी। आणि इथं बाळाचं म्हणजे पूर्ण डेकोरेशन रेडी आहे। तर बारशाच्या निमित्ताने छान भजनी मंडळांना आमंत्रण केलं होतं। तर सगळे भजनी मंडळ आले, छान भजनाच्या आवाजात मस्त असं घरभर तो आवाज आहे आणि मस्त वाटतंय सगळं बघून। तर बाळाच्या बारशाच्याच दिवशी तिच्या आज्या सगळ्या तिला बघायला आल्या होत्या। आणि म्हणजे बारशाच्या दिवशीच नाही, असं कधीही येऊ शकता, पण मग बारसं होतं तर त्या निमित्ताने त्या सगळ्या आल्या होत्या। त्या छान तिच्यासाठी डाग वगैरे घेऊन आल्या होत्या, म्हणजे असं की बाळा बघायला आल्यावरती बाळाला असं देतात डाग वगैरे। आणि माझ्यासाठी गूळ खोबरं खारीक असं, तर त्याची अशी पूर्ण जाळी भरली होती त्या गूळ खोबऱ्यांनी। आणि मग सगळेजण तिला असं घेऊन छान छान टिप्पणी देत होता की हिचं नाक याच्यासारखं आहे, ही याच्यासारखी आहे, ही त्याच्यासारखी दिसतीये, किंवा मग चाललं होतं सगळं। आणि जो तो म्हणजे ज्यांनी काही आणला असेल वस्तू तर ते घालून दाखवत होते किंवा घालून देत होते। तर मग असं सगळं झालं छान। आणि कार्यक्रमात काहीतरी होणार नाही असं शक्यच नाही। आजच्याच दिवशी म्हणजे जेवढे आम्ही केलं होतं विचार की येतील इतके सारे लोक, 101 लोकांचा कार्यक्रम होता पण 50च लोक आले। आणि याचं कारण म्हणजे पाऊसाला पण यायचं होतं बारशाच्याच दिवशी। 12 मे हे होतं बारशाची डेट आणि त्याच दिवशी खूप पाऊस, म्हणजे नाशिकमध्ये इतका पाऊस होता आणि तिथूनच पाऊस चालू झालाय। तरी पण कार्यक्रम तसा छान झाला। पण मग पावसाचं आणि लाईटीचं कसं आहे, एकदम क्रॉस कनेक्शन, पाऊस आला की लाईट जाते, तसं लाईट म्हणजे थोडा वेळ थांबली पण नंतर लाईट गेली आणि पावसामुळे बरेचसे पाहुणे मंडळी नाही आले। सो मग तरी पण छान झालं कार्यक्रम, मेमोरेबल होतं, सगळं छान झालं। तो इथून आता मेन कार्यक्रम सुरू होतोय, म्हणजे बाळाला पाळण्यात टाकून पाळणे वगैरे म्हटल्या जातील आणि असं आता इथून स्टार्ट झालं। आता मी म्हटल्याप्रमाणे पाऊस आणि लाईट यांचं क्रॉस कनेक्शन आहे। तर मग आता नेमकं जेव्हा पाळणे वगैरे म्हणण्याची वेळ आली तेव्हा लाईट गेली, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओची जी आहे लाईट ते कळतच असेल। पण मग आता चार्जिंगचे बल्ब असतात तो त्यातच सगळं शूट वगैरे केलं आम्ही। आणि मेन म्हणजे ह्या वेळेलाच आणि फोटोज वगैरे सगळं मग अशाच अंधारातच काढले। तर आता इथे चाललंय पाळणे म्हणायचं आणि पहिल्यांदा ते वराटा त्याला असं बांधून असं खाली वर केलं आणि नंतर मग बाळाला त्यात टाकलं, म्हणजे नंतर तिला टाकलं त्या पाळण्यामध्ये। आणि ह्या बाळाच्या आजी आहे, ती सगळ्यात मोठी आजी, आणि आता तिला असं टाकलं तर ते काढून घेतलं वराटा, पण बहुतेक तो ठेवायचा असतो असं काही खाली असते तेव्हा होत ते नाही माहिती, पण मग असं केलं। त्यानंतर तिला छान त्या पाळण्यात टाकलं आणि छान भजनी मंडळाचं पाळणे म्हणायचं काम चालूच होतं। तर मग हे असं कार्यक्रम सुरू होता।
तर इथं एक मान असतो आत्याचा. आत्या बाळाच्या कानात तिचं नाव सांगते. खरं तर आम्ही तिचं असं नाव सांगितलंय, पण मग ते नाव ना की आवडलंही नाही आणि ते नाही होते तिला, म्हणजे असं ब्राह्मण वगैरे सांगितलं की नको ते नाव. सो मग आम्ही आता तिचं नाव चेंज केलंय. आणि चेंज केलं म्हणजे अजून काही फिक्स नाहीये, तर तुम्ही पण तिला असं नाव सजेस्ट करू शकताय की काय नाव ठेवू तिच्यावालं. तर अक्षर क आला आहे तिचा नावाचा, क वरून नाव ठेवायचं, तर क वरून किंवा मग ड वरून असं सांगा मला. तर आता इथे आम्ही सगळेजण तिला असं छान पाळणं म्हणजे असं हे देतोय, झोका देतोय सगळे धरून असं छान. आणि जेवढे आले होते तेवढे सगळे. आणि पाऊस बाहेर चालू आहे, बाहेर पूर्ण अंधार आहे, दरवाजा उघडा आहे पण पूर्ण अंधार आहे, काहीच दिसत नाहीये, पण चाललंय असं सगळं. आणि मग इथे छान आम्ही सगळ्यांनी झोका दिला तिला. ही बाळाची आजी, ग्रीन साडीवाली बाळाची आजी, ही मावशी आजी खूप लांबून आल्यात. तर असं चाललंय सगळं. त्यानंतर सर्वांनी छान असं हे दिलं आणि त्याच्यानंतर मग झोका दिला आणि नंतर मग आम्ही फोटोज काढले. हा सगळं लाईट नसतानाच झालंय, पण तरी पण ठीक आहे. सो हा आमचा पहिला फॅमिली फोटो. ह्या बाळाच्या दोघी मावशी आजी आणि मधली आजी. तर ह्या बाळाच्या आज्या तिकडच्या म्हणजे माझ्या सासरच्या, बाळाची मामी आजी आणि पणजी आजी, बाळाचे आजी आजोबा, आणि नंतर हा बाळाचा मोठा मामा, मावशी आजी, नंतर आजी, मावशी आजी आणि काका, आणि ही बाळाची मावशी. सो तर असं होतं माझ्या बाळाच्या बारशाचा कार्यक्रम. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.